मंडळी, आपण जे तेल खात आहोत ते शुद्ध, रसायनमुक्त आणि नैसर्गिक आहे का हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारा। मग हे शुद्ध, रसायनमुक्त आणि नैसर्गिक तेल कुठे मिळतं हे मी तुम्हाला दाखवते। आज मी आले आहे पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये, या माझ्यासोबत। नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी आली आहे पुण्याच्या शुक्रवार पेठेमध्ये श्री रामकृष्ण ऑइल मिल्स मध्ये आणि यांनी जोडलेली आहे 75 वर्षांची परंपरा। इथे आपल्याला लाकडी घाण्यावरचं तेल मिळतं, शुद्ध, नैसर्गिक आणि रसायनमुक्त। तर चला पाहूया की इथे नक्की अजून काय काय आहे तेलासोबत। या अच्छा, जर आपल्या इकडनं कोणी तेल घेतलं तर आपण हा डबा देतो का त्यांना? अच्छा, हा आपला डबा, बरोबर। आणि ह्याच्यामध्ये किती लिटरचं तेल येतं? 5 किलो 400 तेल बसते। अच्छा, 5 किलोचं तेल बसतंय, 5 किलो 400 ग्राम। अच्छा, दादा तुम्ही पहिल्यांदा आलेले आहात का इकडे? मी पहिल्यांदा आलो। पहिल्यांदा कोणी सांगितलं का? नाही सांगितलं, माझा मावस भाऊ घेऊन जायचा, तो कायमस्वरूपी घेऊन जातो इथनं। म्हणला अरे बाटल्यातनं नेण्यापेक्षा इथून घेऊन जा। म्हणजे भावाने सांगितलं तू? जांभूळवाडीवरनं येतो इथं न्यायला। अच्छा, माझा भाऊ। आणि यांचा हा डबा आहे बघा, अशा डब्यामध्ये व्हाईट कलरच्या डब्यामध्ये पूर्ण तेल असं पॅक करून देतात। हे कोणतं तेल आहे? अच्छा, दिव्यासाठी तिळाचं तेल आहे। अच्छा, आपल्याकडे कोणतं तेल आहे दादा? आपल्याकडे शेंगदाणा तेल आहे, करडई तेल आहे, खोबरेल तेल आहे, बदाम तेल आहे, अक्रोड तेल आहे। सगळ्यात जास्त कोणत्या तेलाची मागणी असते? तर आपल्याकडे शेंगदाणा बी जास्त घेऊन जातात, करडई बी जास्त घेऊन जातात। पण असं आपण आता 5 प्रकारचे मिक्स बी चालू केले, ते बी 75% कस्टमर आपल्याकडून मिक्स घेऊन जाते। आपण असं सगळे 5 प्रकारचे मिक्स आहे। अच्छा, हे मिक्स आहे का 5 प्रकारचं? आरोग्य टिप। अच्छा, ही बाटली पण असते का 1 लिटरची? आणि हे सगळं लाकडी घाण्यावरचं तेल आहे आणि हा 5 लिटरचा कॅन पण आहे। अरे वा, बरं ना, सगळ्या प्रकारचं तेल जाते। त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल असते यामध्ये? शेंगदाणा तेल आहे, करडई तेल आहे, खोबरेल तेल आहे, जवस तेल आहे। आता एक अर्ध्या तासापासून मी इथे आहे आणि पाहिलं की 25 कस्टमर आलेत आणि त्यांनी हेच तेल मागवलं, म्हणजे लाकडी घाण्यावरचं तेलच घेतलेलं आहे। कोणी देवासाठी, कोणी घरातल्या वापरासाठी। तर हे खूप छान वाटते पाहून की आताची जी पिढी आहे त्यांचा जो कल आहे तो पुन्हा परंपरेकडे वळत चाललेला आहे। कारण हे तेल जे काढलं जातं ते परंपरेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने काढलं जातं। हे बघा, इथे पाहिलं कोणी किटली घेऊन येतं, कोणी हे घेऊन येतं ड्रम छोटे तेलासाठी। हा, ही शेंगदाणा तेल आहे, हे खोबरेल तेल आहे, हे घाण्यावरलं तिळाचं तेल आहे, हे घाण्यावरलं करडई तेल आहे, हे घाण्यावरलं जवस तेल आहे, सूर्यफूल तेल आहे। दादा तुम्ही नेहमी इकडनंच तेल घेऊन जाता? मी स्वतः इथं किती 15-20 वर्ष आली। त्याच्या अगोदर आई वडील मी कसब्यात राहायला होतो, तेव्हापासून येतात। म्हणजे आई वडील यायचे, ते आम्हाला इथं सवय लावली। आता मी बिबेवाडीत राहिलो तेव्हापासून, पण पण आम्ही इथंच येतो। मी एवढं लांब नाही, इथं येतो। म्हणजे बिबेवाडीतून शुक्रवार पेठेमध्ये फक्त तेल घेण्यासाठी येतात, कारण काय? गाण्यावरचं तेल आहे, परत आता पहिल्यापासून रूढी आहे, तेव्हा सवय तीच ठेवलेली आहे मी। तुमच्या आई वडिलांनी जी काही तुम्हाला सवय लावली ती अतिशय उत्तमाची लावली आहे की बाबा आता हल्ली बरेच तेलाचे वेगवेगळे प्रकार येतात आणि भेसळयुक्तही असतं। आणि ते म्हणतात की कोल्ड प्रेस ऑइल असतं, ठीक आहे, जास्त तापमानावरती तापलेलं असतं, त्याच्यामुळे खरे गुण तर त्याचे निघालेलेच असतात। पण हे घाण्यावरचं तेल असल्यामुळे किती चांगलं आपल्या आरोग्यासाठीही। सामान्यतः आपण जेव्हा विचारतो की तेल कोणतं वापरतात तेव्हा आपण फक्त ब्रँड सांगतो, पुन्हा विचारलं की ब्रँडचंच नाव सांगतो। लोक पारंपरिक वारशातून चालत आलेल्या शुद्ध तेलाला विसरत चाललेले आहेत। श्री रामकृष्ण ऑइल मिल्स हे फक्त एक ब्रँड नाही तर एक पारंपरिक वारसा आहे। म्हणून आता ब्रँड्सना विसरा, त्यांच्या मागे धावू नका, आपल्या पारंपरिक वारशाशी जोडले राहा। आपल्याकडे शेकडो वर्षांपासून तिळाचं तेल, शेंगदाणे, नारळ, करडई आणि मोहरीच्या तेलाचा वापर केला जात आहे। जर आपण कुठल्या नव्या विदेशी तेलाचा वापर झाला तर आपण लगेच डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि ते वापरायला सुरुवात करतो आणि अभिमानाने म्हणतो की अरे आम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करतो। पण खरं तर ऑलिव्ह ऑइल आपण खाण्यासाठी वापरतो का? अस्सल चव, अस्सल रंग, अस्सल सुगंध आणि पोषण टिकून राहणारं तेल म्हणजे घाण्यावरचं तेल। शतकानुशतके परंपरेने सिद्ध झालेलं, अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार आणि आयुर्वेदानुसार घाणीतून काढलेलं शेंगदाण्याचं तेल हे जगातलं सर्वोत्तम तेल आहे।
प्रत्येक प्राणी ते खातो. इतकंच काय, चीन सुद्धा मागे 2-3 वर्षांपासून आर्की ऑइल्स मधूनच लाखो टन शेंगदाण्याचं तेल विकत घेत आहे. मग तुम्ही देखील आर्की ऑइल मधून एकदा तरी जा, ते तेल घ्या आणि मग चव करा. घाण्यावरचं शुद्ध तेल तर इथे मिळतंच, पण त्यासोबत काय काय मिळतं अजून तेही विचारूया दादांना. अजून काय काय आहे दादा? मॅडम आपल्याकडे ऑर्गॅनिक गूळ आहे, Organic गूळ? विदाउट केमिकल आहे. अच्छा. हो, ही चहा पुरणपोळी लाडूसाठी वापरतात. खाऊन बघा सॅम्पल. घरी जाताना घेऊन गेलं पाहिजे. ऑर्गॅनिक गुळाचा. हो, अच्छा. हे ह्याच्यामध्ये किती किती किलोचे असतात हे? हे 450 ग्रॅमचं आहे, 900 ग्रॅमचं येतं. अच्छा. हो, अच्छा, अजून आपल्याकडे काय असतं? ही एनर्जी पावडर आहे, हा. शुगर फ्री आहे. अच्छा, शुगर फ्री आहे. हा, हा, no दुधामध्ये sugar, no वगैरे preservative. घेऊ शकता किंवा असे खाल्लं तर बी चालतं. अच्छा, दुधामध्ये पण खाऊन बघा सॅम्पल. हा, दाखवा बरं. याच्यामध्ये काय काय टाकलं आहे? सगळे Dry ड्रायफ्रूट fruit मिक्स आहे आणि शुगर फ्री आहे. आणि ओट्स पण आहे वाटतं. हो, सगळे ड्रायफ्रूट आहेत आणि शुगर फ्री आहे. अजून काय असतं आपल्याकडे उपवासाचं? हे उपवासाचं नाहीये ना? ही उपवासाचं नाही, अच्छा. ही उपवासाची एनर्जी पावडर हा. आहे, ते खाऊन बघा. हे पण नो शुगर, ग्लुटन फ्री, नो हो, यस प्रिझर्वेटिव्ह. यस यस यस. मला वाटतं राजगिऱ्याची वाटतं. राजगिरा वगैरे सगळे शुगर फ्री आहे. आणि रोज लीव्स पण आहेत, गुलाबाच्या पाकळ्या आहेत, राजगिरा आहे, गुळ आहे, आणि ड्रायफ्रूट आहेत ते. ड्रायफ्रूट आहे तो. जिंजी पावडर म्हणून चालू केली आहे. जिंजी पावडर. हा. ही चॉकलेट फ्लेवर आहे. हा, दुधामध्ये वगैरे लहान मुलाला दिलं तरी दिला तरी चालतं. अच्छा. खाऊन बघा. हे चविष्ट आहे. हो, आपण आता मसाले बी नवीन आहेत. अच्छा, आपल्याकडे तर मसाले विकतात का? हो, आता वास घेऊन बघा नाही, फक्त. वासच बघते मी हो. त्याचा सुगंध जरा. हा, खूप छान सुगंध आहे. अच्छा, हा गरम मसाला. गरम मसाला. म्हणजे मसाले जे आहेत तेही पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. यस यस, पारंपरिक पद्धतीने बनवले जातात, अच्छा. नॅचरल. तुम्ही किती वर्षापासून आहात इकडे? मला 12 वर्ष झाले. तुम्हालाही 12 वर्ष हो झाली. हो. श्री रामकृष्ण म्हणजे आर्की ऑइललाच 75 वर्ष झाली आहे. तर ही सगळी 75 वर्षापासूनची परंपरा आहे आर्की ऑइलची. लाकडी घाड्यावरचं ते. आता मगाशी आपण दादांना पाहिलं, त्यांनी सांगितलं ना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की इकडनं तेल घ्यायचं, तेव्हापासून ते इकडनंच तेल घेऊन जातात. आणि आता हे यांनी नवीन नवीन प्रोडक्टही सुरू केले. जसं की आता नवरात्री सुरू होईल, मग नवरात्रीमध्ये उपवास असणार, मग त्यावेळेस तुम्ही हे पदार्थ सेवन करू शकतात. शरीरासाठी पण चांगलं आहे आणि नॅचरल पण आहेत. अजून काय काय असतं दादा आपल्याकडे? पावभाजी पण मसाला नवीन चालू केला, याचा अच्छा. वास घेऊन बघा. खूप छान आहे. कलर पहा ना मसाल्याचा. हे सांबर मसाला आहे. सांबार मसाला. येस. सांबार मसाला. हे मालगापुडी चटणी एक आहे, डोसा इडली वगैरे बनवतो आपण. तिखट चटणी टाकतो तशी का? मालगुडी चटणी अच्छा, म्हणतात. ती मालगुडी चटणी आहे काही. अच्छा. याचं सॅम्पल बघा थोडं. हे जवस बी आहेत, भाजलेले आहेत, रोस्टेड आहेत, हळद मीठ लिंबू लावून भाजले. अच्छा, हळद मीठ लिंबू लावून भाजलेले आहे. भट्टीवर भाजलेला आहे. भट्टीवरती हो, हो. भाजलेले. अरे वा, किती छान. हो, मस्त छान कुरकुरीत लागतं हो, हो. खायला शरीराला पण. हा हो, एकदम हे आहेत, कडक कडक आहेत चांगले. अच्छा, ह्याची पावडर पण आहे का वाटतं? मला वाटतं. येस येस. आपण हे रस्सा भाजी मध्ये वगैरे बनवतो, व्हेज मध्ये, हा, त्याच्यामध्ये टाकतात. भाजीमध्ये टाकतात. भाजीमध्ये, रस्सा भाजीमध्ये वगैरे गिरवी घट्ट होते त्यानं. अच्छा, ती भाजी ग्रेव्ही घट्ट होते आणि हा. बरं ना, फ्लेक्सिड पण जातात. हो हो, असं खात नाही, असं खाऊ शकतात भाजीमध्ये अच्छा. वगैरे. हो, मस्त, किती छान आयडिया आहे. म्हणजे भाजी पण घट्ट होते हो. आणि फ्लेक्सिडही पोटात जातात. जवसचं पीठ आहे हे. लाकडी घाण्यावरचे पण. आवळा आणि आल्याचं हे मिक्स मध्ये आहे. पित्त कफ पचन क्रियासाठी चांगलं आहे ते. अच्छा. हो. आवळा आणि आल्याचा किस का? हो, अच्छा. ह्याचं सॅम्पल नाहीये? आहे ना. ते चव कळेल ना मला. हो हो, मग. हे धर. बस 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 बस. खावा चांगलं आहे. सांग. अरे खावं चांगलं लागतं, पण मी जरा जास्तच दिलं. तिखट असेल तर? नाही, आलंय ना त्याच्यात. नॉर्मल आहे, खाऊन बघा. छान आहे पण. आलं आणि आवळा. हा, मिक्स. आपल्या गावरान तीळ बी आहेत, अच्छा, हे गावरान निवडलेले असतात. हा? गावरान तीळ निवडलेले अच्छा, आहेत निवडलेले. आणि पॉलिशचे नाही, नॅचरल. अच्छा, हे पॉलिशचे नाही आहेत. हा, नॅचरल. हे बघा, कलरवरूनच कळतात हे पॉलिशचे तीळ नाही आहेत. अच्छा, गुळ जे आपल्याकडे आहे ते आपल्याकडेच बनवलं जातं की आपण मागवतो बनवून? ह्या ऑर्गॅनिक आपण मागवलं जातं. चांगला आहे, विदाउट केमिकल्स आहे. विदाऊट केमिकल्स आहे. चला, चांगलं आहे.
कारण की ऑर्गॅनिक गूळ मिळणं खूप कठीण असतं. हे बघा जे आता हल्ली ना मार्केटमध्ये जे गूळ मिळतात ना त्याचा रंग असा पिवळसर असतो, पण जे ऑर्गॅनिक गूळ असतो ना त्याचा रंग कधीच पिवळसर नसतो, ते असे डार्क ब्राऊन कलरमध्ये असतात. हे बघा आता चहा पण छान होतो आणि कोणताही पदार्थ तुम्ही बनवा तर तो गुळाचा पदार्थ बनवला की विषय संपला, म्हणजे काय शुगरचं पण टेन्शन नाही राहणार. हे बदाम तेल आहे ना? हो हो. हां. हे कशासाठी वापरायचं? हे लहान मुलाला दुधात देण्यासाठी, चेहऱ्याला वगैरे लावलं काळं डाग वगैरे जातात. मसाज पण करतात बदामाच्या तेलाने. हो. पोरगं गोरं गोरं होतं बरं का मसाज केला का बदामाच्या तेलाने. हो. वरण भात पुरणपोळीवर आपण तुपासारखं वरून खाऊ बी शकतो. अच्छा हे खाऊ पण शकतात का? प्युअर मांबरा बदामचं तेल आहे, स्वीट मांबरा. अच्छा स्वीट मांबरा Yes. बदामचं आहे. श्री रामकृष्ण ऑइल मिल्स मध्येच तुम्हाला हे मांबरा तेल मिळणार आहे, बाकी कुठेही मिळणार नाहीये. मांबरा बदाम तेल. आणि दुसरं काय आहे हे? हे अक्रोड तेल आहे, अच्छा केसांसाठी वापरतात. केस गळायचे थांबतात, कोंडा वगैरे होत नाही. हे नॅचरल आहे, हे पण घाण्यावरचं हे तेल आहे. प्युअर गाण्यावरलं तेल आहे, नॅचरल. अच्छा ओके. एकदम छान तेल आहे यांचं, लाकडी घाण्याचं, एकदम नॅचरल. आम्ही बऱ्याच वर्षांपासून इथून घेऊन जातो. खोबरेल तेल घ्या किंवा अजून दुसरं कुठलंही तेल घ्या, एकदम छान असतं. दादा हे तेल कोणतं आहे? अच्छा हे शेंगदाणा तेल आहे. बघा बघा हे आहे शेंगदाणा तेल. अच्छा आणि हे कोणतं तेल आहे? हे बघा दिव्यासाठी तिळाचं तेल, स्वच्छ शुद्ध. बघा हे शुद्ध तेल आहे. अच्छा आपलं ऑनलाईन पण मिळतं का? सेम साईट का? हे बघा मी आता नुकता वेबसाईट चेक केली, श्री रामकृष्ण ऑइल मिल्स. हे बघा ही वेबसाईट आहे. तर इथून आणि हे बघा जुनं शॉप असं होता, 75 वर्ष झालेली आहेत. आणि हे बघा हे सगळे तुम्हाला ऑइल आहेत ते ऑनलाईन देखील मिळणार आहेत, तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. सगळे आहे, ग्लुटेन फ्री फ्लॉर, एसेन्शियल्स, हेड टिप पॅक, हे जे ऑइल आहे ते सगळे तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता कुठूनही. बाप्पा पण आहेत बघा विराजमान, ते पण पाळण्यावरती विराजमान झाले आहेत बाप्पा. आणि हा हलतोय पाळणा, मला वाटलं असं स्टँडसारखा असं स्ट्रेट असेल, तर नाही बघा ना किती मस्त. आणि आता सण सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तूप हे हवंच. हे बघा A2चं तूप आहे गाईचं, छान रवाळ आहे तूप. हे बघा छान रवाळ तूप आहे. हां असं दाखवा उघडून जरा. हां हे बघा तूप बघा, हां मस्त छान तुपाचा सुगंध आला. दादा तुम्ही आता मला सगळ्या ऑइलची तर माहिती दिलेली आहे आणि आता उपवासाचे जे पावडर आहे त्याची माहिती दिली आहे, गुळाची दिली आहे. आता कसे उपवास चालू होती ना नवरात्रीला, मग आता माझ्यासाठी हे बघा ही जी एनर्जी पावडर आहे ही, आणि उपवासाची कोणती तुम्हाला पावडर, राजगिरा पावडर ही, आणि ते मिक्स ऑइल होतं ना ते, आणि गूळ, आणि हे बघा हे जिंजर आमलिक हे, आणि हे फ्लेक्सीड फ्लोअर पण हे पण, हे असं मला एकत्र आता बिल करून द्या. तर मंडळी माझी तर शॉपिंग झालेली आहे, कारण आता सगळे सण सुद्धा चालू आहेत आणि ऑफकोर्स देवाधर्मासाठी सगळ्या आपल्या स्वतःसाठी देखील शुद्ध तेलच वापरलेलं चांगलं असतं. तुम्ही देखील नक्कीच या पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये श्री रामकृष्ण ऑइल मिल्स. चला माझी झाली आहे शॉपिंग, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय.